8 षटकाचा सामना असल्यामुळे थोडस संयोजकाच्या वतीने या ठिकाणी नियम लक्षात घ्या. 3 षटक पॉवर प्लेचे, त्यातली 2 षटक अनिवार्यता पहिले आणि 1 षटक बॅटिंग पॉवर प्ले. फलंदाज त्या ठिकाणी 1 षटक पॉवर प्ले घेईल 5 षटकाच्या नंतर. लक्षात ठेवा दोन्ही कर्णधार 2 लक्षात ठेवा. एक सूचना आहे, 3 षटकांचा पॉवर प्ले असेल परंतु 1 षटक बॅटिंग करणारा संघ त्या ठिकाणी 5 षटक झाल्यानंतर पॉवर प्ले घेईल. तुम्ही 6वं षटक घेऊ शकता, 7वं घेऊ शकता, 8वं घेऊ शकता, तुम्हाला वाटेल त्यावेळेस तुम्ही पॉवर प्ले बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकता. लक्षात ठेवायचं दोन्ही कर्णधारांना सूचना असेल कारण 8 षटकांचा सामना आहे. एक बॅटिंग पॉवर प्ले असेल. फलंदाजी करणारा संघ एक त्या ठिकाणी या स्पर्धेमध्ये एक पहिल्या दिवशी बॅट हरवले होते. त्या बॅटला स्टिकर नाही. काल देखील या ठिकाणी सूचना केली होती जर कोणाला बॅट सापडली असेल ते संयोजकापाशी जमा करायची, त्याला योग्य ते बक्षीस दिला जाईल, सन्मान देखील त्याचा या ठिकाणी केला जाईल. सेमीफायनलचा हा सामना आहे. जबरदस्त पाऊस मिळाला कारण चांगली कामगिरी, उत्तुंग अशी कामगिरी करून सेमीफायनल मध्ये दाखल झालेले दोन्ही संघ आहेत कौस्तुभ एलाइट्स आणि विना हॉलिडेज. आणि या ठिकाणी कौस्तुभ एलाइट संघानं प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांना माहिती आहे की थोडस या ठिकाणी आपण रोखू शकतो. गोलंदाजावरती कर्णधारांचा विश्वास आहे आणि सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झालेले आहे मिलिंद चौधरी आणि सूरज होले. एक जबरदस्त कालच्या दिवसात आपण पाहिलं या जोडीनं कमाल केली होते. जरी एका दुसरा फलंदाज त्यातील बाद झाला तरी तदनंतर जो फलंदाज खेळपट्टीवर राहील त्याने चांगले जबाबदारी खेळून आपल्या संघाला त्या ठिकाणी विजय प्राप्त करून दिला. सूरज होले याने देखील पहिल्या सामन्यात थोडासा मिलिंद लवकर स्वस्तात बाद झाले होते. तदनंतर सूरज यांनी चांगली जबाबदारी आपल्या स्वतःवरती घेतली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. आणि कौस्तुभ एलाइट संघ देखील प्रसाद खलाटे जबरदस्त त्यांच्यात विस्फोटक फलंदाज आहेत. आणि भूषण फरतडे संघाचे संघनायक आहेत. जबरदस्त उंचपुरा गोलंदाज आहे. चर्चेतील नाव आहे भूषण फरतडे. या ठिकाणी कर्णधार दोघांनी लक्षात ठेवा 2 षटक पॉवर प्ले आणि 1 षटक पॉवर प्लेचा त्या ठिकाणी फलंदाज घेईल. 5 षटक झाल्यानंतर टाइम देखील या ठिकाणी लावला जाईल. 30 मिनिटाचा वेळ असेल. 25 मिनिटांमध्ये माफ करा 8 षटकाचा सामना आहे. सर किती मिनिटाचा? 7 षटकापर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला 35 मिनिटांमध्ये 7 षटक संपवावे लागतील. टाइम त्या ठिकाणी सेट केला. पहिला चेंडू आहे. बॅटच्या आतली कड आणि लेमन कट डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला. 1 धाव. सेमीफायनलचा थरार या ठिकाणी सुरू झालेला आहे. साखरवाडी प्रीमियर लीग 2026 पर्व पहिलं आहे परंतु अतिशय देखणं नियोजन आहे. भूषण यांनी पहिला चेंडू उजव्या स्टीवर टाकला होता. बॅटची कड आणि चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव. सूरज सामना करतील.
पहिला चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका पाहायचा बॅटची कडे आतल्या बाजूला चेंडू लागून पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये जातोय का, परंतु त्या ठिकाणी एक धाव घेतलेली आहे. स्ट्राइक चेंज होतोय कारण पहिलं षटक आहे, नवीन चेंडू आहे. थोडासा त्या ठिकाणी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय कारण माती विकेट असल्यामुळे थोडासा अंदाज घेणं गरजेचं आहे फलंदाजाला. तोच त्या ठिकाणी अंदाज घेतात दोन्ही फलंदाज. एक जबरदस्त टॅलेंटेड खेळाडू आहेत. फुलटास करलेक सीमारेषेत चेंडू धाडलाय. पाहायचंय पंचांचा निर्णय काय होतोय. 4 धावा. फुलटासचा खरपूस समाचार घेतला मिलिंद चौधरी यांनी आणि 4 धावा वसूल केल्यात. आधीचा चेंडू चांगल्या पद्धतीचा स्टंप टू स्टंप अटॅक केला होता, त्यावरती एक धाव घेतली होती, परंतु एक चेंडू डाव्या एष्टीच्या बाहेर टाकला. थोडासा लो फुलटास आणि स्क्वेअर लेग सीमारेषे पार चेंडू धाडलाय. सुरेख चेंडू टाकला होता. लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटच्या पट्ट्या चेंडूला कारण एसटी रक्षक थोडासा त्या ठिकाणी एसटीच्या जवळ असल्यामुळे थोडस त्या ठिकाणी फुटवर्कचा वापर पाहावास मिळाला. कारण माहित होता चेंडू देखील स्लॉट मध्ये होता, परंतु पायाची हालचाल त्या ठिकाणी केली नाही कारण माती विकेट थोडासा चेंडू अतिरिक्त उसळी देखील घेतोय. वाईट चेंडू आहे, अवांतर चेंडू. डिक्लेअर आहे का सर? डिक्लेअर देखील त्या ठिकाणी एक धाव, अशा 2 धावा आता मिळतील. पुन्हा एकदा त्या ठिकाणी फक्त चेंडू सोडून दिलाय कारण माहिती आहे की चेंडू थोडासा वाईड लाईनच्या बाहेर टप्पा पडलाय, त्यावरती कोणत्याही प्रकारची छेडछाड केली नाही कारण जर थोडस त्या ठिकाणी प्रयत्न केला तर बॅटची कड लागण्याची शक्यता असते आणि हा मिलिंद यांना माहिती आहे. पुन्हा एकदा थोडीशी लाईन आतमध्ये चेंडू टाकला होता, चेंडू सरळ गेला. एसटी रक्षक प्रसाद यांनी त्या ठिकाणी चेंडू अडवला, निर्धाव गेला कारण पहिले षटक आहे. थोडस जबाबदारीने या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करतात, त्यांना माहिती आहे सामना खूप महत्वाचा आहे, सेमीफायनलचा सामना आहे. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, काय चेंडू टाकला होता, परंतु डिफेन्स पहा कॉपी बुक स्टाईल त्या ठिकाणी डिफेन्स करण्याचा प्रयत्न. षटक संपलाय पहिला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 9. चांगली सुरुवात आहे. पहिलं षटक, त्या षटकात एक मोठा फटका देखील स्क्वेअर लेगच्या दिशेला आपण पाहिला होता. मिलिंदच्या बॅटमधून निघालेला चौकार, परंतु तदनंतर भूषण यांनी अतिशय जबरदस्त वळण टाकली. उजव्या एष्टीवर मारा केला होता, चेंडू पडल्यानंतर थोडासा हलतोय देखील, आत बाहेर चेंडू पाऊस मिळाला, सरळ देखील चेंडू टाकलेला होता, परंतु वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक टाकण्यासाठी तयार होतात सोमा ताटे. स्लोवर वन टाकला होता चेंडू आणि फेकी, थोडीशी फेकी त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता, पण एक धाव घेतल्या, परंतु बॅकअप त्या ठिकाणी सीमारेषेवरती होता. एक धाव मिळाली. धाव संख्या 10. एक सलामीची जोड आहे, थोडीशी सावध सुरुवात आहे, परंतु एकदा का सेट झाले दोन्ही फलंदाज निश्चितच चौकार षटकार पाहायला मिळाला. प्रेक्षकांना पुन्हा एकदा सर्व आलेल्या क्रीडा प्रेमींचा साखरवाडी प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आजचा स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. सेमीफायनलचा पहिला सामना विना हॉलिडेज विरुद्ध कौस्तुभ एलायन्स. खाली राहिला होता चेंडू, स्क्वेअर कटचा फटका करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या आतल्या कडेला चेंडू लागला आणि क्षेत्ररक्षण झालं सर्कल मध्ये. डॉट चेंडू. सोमनाथ एका संघामध्ये दोन्ही खेळाडू खेळताना आपण पाहतो यांना, परंतु या ठिकाणी आता विरुद्ध संघामध्ये खेळतात. पुन्हा एकदा थोडासा चेंडू उसळी घेतोय. पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता किंवा कव्हरला खेळण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी प्रयत्न त्यांचा फसलाय. डॉट चेंडू केला कारण सामना सेमीफायनलचा आहे, थोडासा प्रेशर असतो, हा प्रेशर रिलीज
करावं लागेल आणि टोला जबरदस्त पास मिळाला आणि बघायचं त्या ठिकाणी पंचाचा निर्णय काय येतोय आणि बहुधा 4 धावा. कोणत्याही अडथळ्याला चेंडू त्या आतमध्ये लागला तर त्या ठिकाणी 4 धावा दिल्या जातील, कारण झाडाला जरी जाऊन चेंडू नुसत्या पानाला जरी लागला आतमध्ये जे झाड आहे थोडेसे फांद्या तरी देखील षटकार आहे. आणि गोल पोस्ट आहेत त्याला चेंडू लागला तर 4 धावा आहेत. संयोजकाच्या वतीने या ठिकाणी सांगण्यात आलं गोल पोस्ट आहेत त्याला जर चेंडू लागला तरी 4 धावा आहेत. डिक्लेअर झोन देखील तुम्हाला माहिती आहे, सर्कलच्या आतमध्ये जाऊन भिंतीला चेंडू लागला तर 1 आहे, सर्कलच्या बाहेर जाऊन चेंडू लागला तर 2 धावा आहेत. झाडाला चेंडू नुसता स्पर्श केला तरी षटकार आहे. सोमनाथ थोडासा खाली राहिला होता चेंडू. फलंदाज पा काय त्या ठिकाणी पायाची हालचाल पा फलंदाजाच्या. चेंडू गोलंदाज टाकत असताना त्या ठिकाणी पायाची हालचाल फलंदाज करताना दिसतो, कारण त्यांना माहिती आहे चेंडू ज्या पद्धतीचा येईल त्यावेळेस त्यांची ऍक्शन लगेच होते. फुटवर्क थोडासा खाली राहिला चेंडू, थोडासा विकेट, कारण रोलिंग केलेलं आहे, पाणी मारलेलं आहे. पहिला सामना आहे बाईच्या स्वरूपात त्या ठिकाणी 1 धाव आहे आणि षटक देखील संपला. धाव संख्या 15. या षटकात फक्त 6 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकात 9 आल्या होत्या जरूर, परंतु दुसऱ्या षटकात सोमा यांनी 6 धावा फक्त खर्च केल्यात, कारण थोडस चेंडू खाली राहिल्यात, रोलिंग केलेलं आहे, पाणी मारलेलं असल्यामुळे विकेट थोडीशी नमी, थोडस त्या ठिकाणी चेंडू खाली राहतोय. परंतु एकदा का जर विकेट तापले तर त्या ठिकाणी फलंदाज त्या ठिकाणी मोठ्या फटक्याने निश्चितच पाऊस मिळणार आहेत आणि चेंडू देखील नवीन आहे. 8 षटकाचा सामना असल्यामुळे थोडस त्या ठिकाणी बघून खेळण्याचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. त्यांना माहिती आहे 8 षटकांचा सामना आहे. 2 षटक आतापर्यंत पॉवर प्ले संपलेले आहेत. तुम्ही 5 षटकानंतर बॅटिंग पॉवर प्ले आपण घेऊ शकता, हे देखील लक्षात ठेवायचं आहे कर्णधारांनी. 5 षटकानंतर आपण बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी ठेवलेला आहे. पुन्हा एकदा सामन्यात रंगत यावे, प्रेक्षकांना सामना प्रेक्षणीय व्हावा म्हणून आपण या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्ले देखील या ठिकाणी ठेवलेला आहे, कारण सामना 8 षटकांचा आहे. भूषण एक जबरदस्त गोलंदाज आहे, यंग टॅलेंट आहे आणि सुरेख टप्पा आहे. डॉट चेंडू केला सरळ बॅटने त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी खेळावं लागणार, कारण चेंडू सरळ उजव्या एष्टीवर मारा आतापर्यंत गेला पावस मिळालाय. फुलटॉस परंतु जबरदस्त तडाखा आहे. 4 धावा. मयुरेश मार्केट सुपर 6 आणि युवराज रणोरे पाटील प्रति षटकारास 1 झाड लावण्याचा उपक्रम. माफ करा, आता 4 धावा आहेत. धाव संख्या 19. परंतु चांगला फटका त्या ठिकाणी पावस मिळाला. बॉलर्स बॅक ड्राईव्ह, कारण चेंडू मिडल स्टंप वरती लो फुलटास यावर टाकण्याचा प्रयत्न केला होता, त्या ठिकाणी थोडासा फुलटास गेला, परंतु लो फुलटास, परंतु जबरदस्त त्या ठिकाणी सूरज होल्याने खेळून काढला. एक पुस्तकातील फटका, बॅटच्या मधोमध चेंडू घेतला होता. पुन्हा एकदा बॅटची कट, पायच्या त्या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला. 1 धाव. बॅट कट, चेंडू अतिशय चांगला टाकला होता, परंतु हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, कारण चेंडू पडल्यानंतर थोडासा आउटस्विंग झाला आणि बॅटची कड घेऊन चेंडू पहिल्या स्लिपच्या दिशेने चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला. 1 धाव. सुरेख फटका आहे, लो फुलटॉस, परंतु क्षेत्ररक्षण सोमनाथ यांचं क्षेत्ररक्षण, सुरेख क्षेत्ररक्षण, सीमारेषेवरती गॅप साधता आला नाही, परंतु फटका अतिशय चांगला खेळले होते. ऑन ड्राईव्ह 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. 8 षटकाचा सामना असल्यामुळे त्या ठिकाणी थोडस संयम दाखवतात दोन्ही फलंदाज.
त्यांना माहिती आहे जास्त वेळ या ठिकाणी फलंदाजी करावं लागेल, कारण 8 षटकाचा सामना असल्यामुळे फलंदाजाला खेळपट्टीवरती टिकून राहणं महत्वाचं आहे. वाईट चेंडू, अवंतर चेंडू. भूषण यांनी थोडासा चेंडू स्लोवर वन टाकला होता, कारण चेंडू स्लो टाकल्यानंतर चेंडूने त्या ठिकाणी गिरकी देखील घेतली, अतिरिक्त उसळी देखील घेतली. पंचांनी तो वाईट घोषित ठरवला. फुलटॉस आणि उंच गेला, लांबी पाहायचा, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि निर्णय द्या. झेल घेतला व्यवस्थित. वेल जज कॅच, परंतु फटका त्या ठिकाणी थोडासा उंच गेला होता, थोडी लांबी कमी, परंतु चांगला खेळ होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. त्या भिंत आहे, भिंतीला जर आपला त्या ठिकाणी स्पर्श झाला असेल तर त्या ठिकाणी षटकार आहे, भिंतीला चिकटला तर षटकार आहे, कारण भिंतीला त्या ठिकाणी आपण षटकार घेतला. रिव्ह्यू या ठिकाणी घेतला, चेक करायचं आहे. पंच त्या ठिकाणी चेक करता, पंचांचा रिव्ह्यू आहे. DRS पंचाने घेतला. त्या ठिकाणी तिसऱ्या पंचाने या ठिकाणी शहानिशा केली जाते की चेंडू आतमध्ये झेललाय का, सीमारेषेला स्पर्श झालाय पाहायचा. तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. तिसऱ्या पंचाचा निर्णय येतोय, फलंदाज बाद. वेल जज कॅच. सूरज, फटका चांगला जरूर होता, परंतु थोडासा उंच गेला, थोडी लांबी कमी आणि चांगला झेल. अभि काटे यांनी उत्कृष्ट त्या ठिकाणी झेल टिपलाय. वेल जज कॅच, अभि काटे. आणि सूरज होले यांच्या जागेवरती येतात शाहरुख शेख. नॉन स्ट्राईक हँडवरती आहेत मिलिंद चौधरी. त्यांना माहिती आहे 8 षटकाचा सामना असल्यामुळे त्यावरती विकेटवरती थांबणं गरजेचं आहे. चेंडू जसा थोडासा जुना होईल, आल्या आल्या जबरदस्त फटका, बॅटच्या मधोमध चेंडू घेतला होता. सोमनाथ यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं, 1 धाव मिळेल. षटक संपलं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23. थोडीशी धावगती रोखली गेली कारण सूरज देखील तंबूत परतलेत आणि चांगलं षटक या ठिकाणी पाहावं मला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23. 23 रन टू बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर. गोलंदाजीसाठी आले ते अभि काटे. एक जबरदस्त झेल टिपला होता सीमारेषेवरती आणि सूरज होले यांना त्या ठिकाणी बाद केलं होतं. अभि काटे सामना करतील ते शाहरुख. कालच्या दिवसात देखील आपण पाहिलं अर्धशतकी खेळे पाहिले होते. विकास शिंदे यांचे विस्फोटक खेळे आणि टिल्लू चौधरी यांनी देखील जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलं होतं. आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता. सेमीफायनल मध्ये दाखल केलं होतं. सूरज असतील, टिल्लो असतील आणि त्यांचे सर्व सहकारी चांगली कामगिरी केली होती. कौस्तुभ एलाइट्स. सुरेख फटका बॅटच्या मधोमध, परंतु उत्कृष्ट झेल टिपलाय भूषण यांनी. उंच गेला, लांबी थोडीशी कमी, कारण मिड विकेट डीप मिड विकेटचा क्षेत्र थोडस लांब बाउंड्री आहे. जवळजवळ 60-65
मीटरची बाउंड्री आहे आणि चांगला त्या ठिकाणी झेल टिपलाय भूषण यांनी. मोठा फटका खेळली होती परंतु उंच जास्त गेला, लांबी कमी. शाहरुख झेलबाद. मिलिंद यांना त्या ठिकाणी जबाबदारीने खेळवलं कारण दोन महत्वाचे मोहरे या ठिकाणी गारद झालेले आहेत आणि मिलिंद यांना माहिती आहे या परिस्थितीमधून आपल्या संघाला कसं बाहेर काढायचं. अशा कित्येक खेळी त्यांनी कित्येक स्पर्धेमध्ये खेळल्यात. संघर्ष करणं हे त्यांच्या रक्तातच आहे. नवीन फलंदाज निखिल, परंतु कौस्तुभ एलाइड्स गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी टाकले आहे, जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन आहे. धावसंख्या 23, 2 गडी बाद 23. चेंडू खाली राहिला होता, थोडासा फटका त्या ठिकाणी फसला होता. द्विधा मनस्थितीत खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि डॉट बॅट पॅड मधून चेंडू गेला. एसटी रक्षक प्रसाद खलाटे यांच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. अभि काटे चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी टाकतायत. 23 अवांतर चेंडू आहे, वाईट चेंडू आहे. एका धावेने भर पडते. धावसंख्या 24. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. अकुट टप्प्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि जलबाद. क्षेत्ररक्षण देखील चांगलं सजवलं आहे. थोडासा अकुट टप्प्याचा चेंडू ठेवला होता डीप कव्हरला. क्षेत्ररक्षक सोहम कोळेकर त्या ठिकाणी होते, त्यांनी चांगला झेल टिपलाय सोहम यांनी आणि निखिल जलबाद. थोडीशी पडझड होताना दिसते विना हॉलिडे संघाचे, परंतु एका नॉन स्ट्राईक एंडवरती उभे आहेत मिलिंद चौधरी. जोपर्यंत मिलिंदा मैदानावरती आहे तोपर्यंत त्या संघाला कोणत्याही प्रकारची भीती नाही, कारण त्यांना माहिती आहे त्यांच्यात ती क्षमता आहे. फक्त तुम्हाला त्या ठिकाणी त्यांना साथ देणं गरजेचं आहे. परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, त्यांना नॉन स्ट्राईक एंडवरती ठेवलंय, उभं केलंय. रणनीती आहे कर्णधारांनी त्या ठिकाणी एक रणनीती आखली की मोठ्या फलंदाजाला त्या ठिकाणी थोडंसं नॉन स्ट्राईक एंडवरती ठेवायचं, म्हणजे आपण तोपर्यंत षटकं टाकून घ्यायचे. परंतु 8 षटकांचा सामना आहे. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. निशांत उर्फ रायना. धावसंख्या 24, 3 गडी बाद 24 आणि खेळण्यासाठी आलेले आहेत ते निशांत गुले उर्फ रायना. डावखुरा फलंदाज, स्टायलिस्ट फलंदाज, यंगस्टर खेळाडू आहे. भागीदारीला खूप महत्व क्रिकेटमध्ये असते आणि भागीदारी होणं गरजेचं आहे, कारण फलंदाज आल्यानंतर त्या ठिकाणी मोठा फटका घेण्याचा जास्त प्रयत्न करतात, त्यात ते बाद देखील. 3 गडी बाद 24. फुलटॉस, वाईट फुलटॉस टाकला होता. कव्हरच्या दिशेने चेंडू खेळा, गॅप मध्ये चेंडू आहे, परंतु क्षेत्ररक्षक सुरेख क्षेत्ररक्षण केलं अभियानने. महेश यांनी जबरदस्त खेळाडू फिल्डर आहे, बॉलर देखील आहेत. जबरदस्त कामगिरी आपण त्यांच्या आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पाहिले. महेश माने दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात. खराब चेंडू आता. अभि काटे गोलंदाजी टाकण्यासाठी तयार होत आहेत. सामना करणार आहेत निशांत. थोडासा फटका स्वीपचा खाण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला होता, परंतु चेंडू पडल्यानंतर उसळी घेतली. अचानक उसळी पावास मिळाल्या आणि मिलिंद त्या ठिकाणी गेले. त्यांना थोडंसं समजावून सांगतील की शांत थोडासा खेळ, कारण एक मोठा फलंदाज तुमच्या बरोबर असल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी एक वेगळीच ऊर्जा निर्माण होत असते. डाव्या इष्टीच्या बाहेरून चेंडू गेला, वाईड चेंडू आहे. पंच घोषित करतात त्या ठिकाणी वाईड चेंडू. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे या ठिकाणी आणि बहुधा शेवटचा चेंडू या षटकातील. अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. खूप
8 षटकांचे सामने ठेवलेले आहेत. थोडस क्षेत्ररक्षणात डील आहे. क्षेत्ररक्षण होणं महत्वाचं होतं, परंतु त्या ठिकाणी एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण, गच्चा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आतापर्यंत चांगलं त्या ठिकाणी प्रदर्शन चालू होतं, परंतु दोनदा चान्स, आधी सर्कल मध्ये देखील एक चान्स होता, नंतर थोडासा डीप सीमारेषेवरती देखील थोडासा खराब क्षेत्ररक्षण पाऊस. 2 धावा, धावसंख्या 30. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30. निम्म्या षटकांचा खेळ झालेला आहे, अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि स्ट्राईक बॉलर त्या ठिकाणी थोडासा या ठिकाणी आता पाहायचं कुणाला गोलंदाजी देत आहेत. मिलिंद यांना माहिती आहे थोडस स्ट्राईक बॉलर, मिलिंद यांना काही फरक पडत नाही, परंतु नॉन स्ट्राईक एंड वरती बराच वेळ उभे होते मिलिंद चौधरी. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30. 3 गडी बाद. गोलंदाजीचं पृथक कराना 3 गोलंदाजाला 2-2 षटक टाकता येतील आणि राहिलेल्या गोलंदाजाला 1-1 षटक टाकता येईल. आणि बॅटिंग पॉवर प्ले देखील आपल्याला 5 षटकानंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला घेता येईल. तुम्ही कधी कुठल्याही षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकता 5 षटक झाल्यानंतर. या ठिकाणी वैभवजी भोसले यांचं आगमन झालं. महाराष्ट्रीयन मसाले, त्यांचा साखरवाडी प्रीमियर लीग मध्ये आपला मनस्वी सहर्ष स्वागत. या आणि या ठिकाणी स्थानापन्न व्हा. लाईव्ह सौजन्य आहे वैभवजी भोसले यांच्याकडून महाराष्ट्रीयन मसाले. दरम्यान मिलिंद त्या ठिकाणी आउट झालेत. आणि त्या ठिकाणी झेलबाद झाले, एक मोठा फलंदाज बाद झालाय आणि आता संघ निश्चित थोडासा अडचणीत सापडलेला आहे. पाहायचंय बाकीच्या फलंदाजांना या ठिकाणी जबाबदारीने खेळावं लागेल, कारण सोमनाथ असतील मिलिंद असतील एकाच संघामध्ये सराव करतात, त्यामुळे थोडस एकमेकाला खेळ माहित असतो. आणि या ठिकाणी त्या सोमनाथ याने एक चेंडू टाकला, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटची कळ आणि त्या ठिकाणी झेलबाद. धावसंख्या 30. 4 गडी बाद 30. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 5व्या षटकातील पहिल्या चेंडूवर एक मोठा फलंदाज तंबूत परतलाय. एक महत्वाचा सामना, प्रेशर आहे, प्रत्येकावरची दबाव आहे आणि चेंडू खाली राहिला. आता वाईट चेंडू आहे, डिक्लेअर झोन मध्ये देखील चेंडू एक गेलेला आहे. 2 धावा मिळतील. गोलंदाजानं जबरदस्त आतापर्यंत गोलंदाजी टाकलेली आहे, कारण अजून षटकार आला नाही, म्हणजे जबरदस्त गोलंदाज आहे, कारण 4 फलंदाज देखील बाद झालेले आहेत. अचूक टप्पा पावास मिळाला, योग्य टप्प्यावरती गोलंदाजी. थोडासा खाली राहिला चेंडू, विकास यांनी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु शॉट मिड ऑन, शॉट मिड विकेटवरती सुरेख क्षेत्ररक्षण गोकुळ यांच्याकडून पावास मिळत आहे. सुरेख चेंडू, काय चेंडू, चेंडू पडल्यानंतर सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट पॅडच्या मधून चेंडू गेला सरळ एसटी रक्षक प्रसाद खलाटे यांच्या हातामध्ये.
डॉट चेंडू. सोमनाथ उंच पुरा गोलंदाज आहे, या ठिकाणी तोफेचे गोळे फेकतोय, आग ओकतोय, जबरदस्त गोलंदाज आहे. पुन्हा एकदा थोडस चेंडूवरती बोटे फिरवलं आहे, ते अकूट टप्पा केला होता. डॉट चेंडू. आधीचा चेंडू भन्नाट वेगाने टाकला होता, पुढचा चेंडू थोडासा हळूवार टाकला. एक इशारा देखील त्या ठिकाणी दिलाय, वन बाउन्स, स्लोवर ऑन बाउन्स त्या ठिकाणी वापर केला होता सोमनाथ यांनी. पाचवा चेंडू टाकण्यासाठी तयार होतील सोमा ताटे. सामना करणार आहेत विकास. मोठा फटका खेळला, परंतु टायमिंग त्या ठिकाणी बाउन्स मिळाला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सुजाल चांगलं क्षेत्ररक्षण, सीमारेषेवर ते लॉंग ऑफ, सीमारेषेवर ते एक जबरदस्त क्षेत्ररक्षक सुजालांच्याकडून पाऊस मिळाला. फटका जरूर चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षकाने अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवलंय, लावलंय आणि त्याच पद्धतीचा चेंडू टाकल्यानंतर फलंदाजाला फटका खेळावा लागतोय आणि क्षेत्ररक्षण होताना आपण पाहतोय. धावसंख्या 31, धावसंख्या 33. हलकेच खेळून काढलाय निशांत यांनी. सुजल यांनी क्षेत्ररक्षण केलंय, एक धाव घेतले. धावसंख्या 34. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34. 34 रन टू बोर्ड. 5 षटकानंतर आपण बॅटिंग पॉवर प्ले कधी घेऊ शकता. फलंदाजाला जर वाटलं तर आपण या षटकात देखील पॉवर प्ले घेऊ शकता, कारण एक संधी आपण या ठिकाणी दिलेली आहे. सामना रंगतदार व्हावा आणि समान त्या ठिकाणी संधी आहे. थोडासा बॅटिंग पॉवर प्ले एक आपण 5 षटकानंतर ठेवलेला आहे. महेश माने एक फुलटॉस. टायमिंग त्या ठिकाणी साधता आलं नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि जलबाद. थोडासा फुलटॉस बॅटच्या मधोमध लागला, स्टिकर जवळ जाऊन चेंडू लागला, त्यामुळे टायमिंग त्या ठिकाणी झालं नाही आणि झलबाद. घनश्याम यांनी चांगला त्या ठिकाणी झेल टिपला. महेश यांना पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाले आणि रैना त्या ठिकाणी बाद. म्हटलं होतं की महेश एक उदयनमुख खेळाडू आहे, अपकमिंग स्टार आहे आणि चांगली कामगिरी या स्पर्धेत देखील पाहावयास मिळाले. महेश छोटा खेळाडू आहे, सर्व त्याचं त्या ठिकाणी कौतुक करतात. कर्णधारांनी देखील त्यांच्या पाठीवरती त्या ठिकाणी थाप मारलेले आहे. पाच गडी बाद 34. 5 फलंदाज या ठिकाणी तंबूत परतल्या. धावसंख्या झाली ती 34. नवीन फलंदाज अभिजित. आणि या ठिकाणी आगमन झालंय किरणदादा भोसले यांचा. त्यांचं देखील साखरवाडी प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. आले आले एक मोठा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि त्या ठिकाणी झेल सुटलाय, जीवनदान भेटलाय अभिजित यांना. एक मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला होता, आल्या आल्या गोलंदाजावरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला, परंतु फटका उंच गेला आणि झेल त्या ठिकाणी सोहम यांच्या हातामधून सुटलाय. एक धाव मिळाले. श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड साखरवाडी या स्पर्धेसाठी जबरदस्त सहकार्य लाभले आहे त्यांचं आणि ग्राउंड मैदान देखील सौजन्य सहकार्य आहे त्यांचं आणि अख्ख्या स्पर्धेलाच संपूर्ण स्पर्धेला सहकार्य त्यांचं संयोजकाच्या वतीनं आभार. आडव्या बॅटने खेळायला सुरक्षित रक्षण झालं गोकुळ यांचं, परंतु एक धाव घेतले. विकास यांनी थोडासा बॅटच्या पट्ट्या चेंडूला, चेंडू थोडासा खराब होता, त्याचा फायदा उठवता आला नाही. चांगलं क्षेत्ररक्षण शॉट मिड विकेटवरती
गोकुळ यांचा पावास मिळाला, 1 धाव. चांगला चेंडू टाकला होता. आधीचा चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा होता, त्याचा वरती फायदा उठवता आला नव्हता विकास यांना, परंतु आताचा चेंडू महेश यांनी अतिशय सुरेख टाकला. अभिजित यांना चेंडू समजला, निर्धाव गेला. फुलटॉस बुंदा मारण्याचा प्रयत्न होता, मोठा गॅप आहे त्या ठिकाणी, परंतु आपल्या फॉलो थ्रू मध्ये आपल्याच गोलंदाजीवर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केला, 1 धाव मिळाले. या षटकातील महेश यांचा शेवटचा चेंडू आहे. 5 चेंडू आतापर्यंत हाताळलेत, शेवटचा चेंडू. लो फुलटॉस विकास यांच्या बॅट मधून निघालेला हा जबरदस्त षटकार. मयुरेश मार्केट सुपर 6. युवराज रणोरे पाटील प्रति षटकारास 1 झाड लावण्याचा त्या ठिकाणी स्तुत्य उपक्रम आणि षटक संपला. सहा षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 43. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. बघायचे त्या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्ले घेतायत का शेवटच्या षटकात घेतायत. युवराज रणोरे पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. पुन्हा एकदा आपला साखरवाडी प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. आणि एक चांगला उपक्रम आपण राबवलाय. असाच उपक्रम आपल्या कोणाला राबवले जातील याची देखील आम्ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. निश्चित एक चांगला निसर्गाचा समतोल राखण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलाय, कारण जेवढे षटकार या स्पर्धेमध्ये लगावले जातील तेवढं त्या ठिकाणी झाड लावण्याचं काम या ठिकाणी युवराज रणोरे पाटील यांच्याकडून या पाहावयास मिळणार आहे. आपणाला एक चांगला उपक्रम आहे. पॉवर प्ले या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. पहिला चेंडू मोठा फटका आहे, टायमिंग आहे आणि षटकार. बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय ना, माफ करा घेतलेला नाही बॅटिंग पॉवर प्ले, परंतु चांगला फटका. बॅटिंग पॉवर प्ले आहे आणि पुरेपूर फायदा उठवलाय. सर चांगला फटका. बॅटिंग पॉवर प्ले 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती या ठिकाणी प्रवास मिळतील, कारण बॅटिंग पॉवर प्ले धावसंख्या 49. 5 गडी बाद 49. आता थोडासा धावा वाढवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतात विकास आणि अभिजित. विकास यांनी देखील एक उत्तुंग षटकार खेचला होता आणि अभिजित एक सड पातळ शरीरयष्टी आहे, परंतु एक जबरदस्त षटकार पाहावयास मिळाला. अभि काटे उजवेष्टीच्या बाहेर चेंडू ठेवला होता आणि डॉट चेंडू गेलाय. थोडासा बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. टाइम झालेला आहे.
या षटकानंतर एक क्षेत्ररक्षक तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल, कारण थोडासा या ठिकाणी तुम्ही वेळ घालवलेला आहे. वाईड चेंडू, वाईड +1, 2 धावा. आता थोडासा पडझड झाली होती, परंतु तदनंतर चांगली भागीदारी झाली विकासाने अभिजित यांच्यामध्ये आणि धावफलक एक सन्मानजनक धावफलक आता म्हणावा लागेल. धावसंख्या 51. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ट्रान्सपोर्ट इन्चार्ज माननीय श्री नितीन काका भोसले यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि तसेच प्रतीक भैया बनकर पैलवान यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. दरम्यान पुढचा चेंडू सुरेख टाकलेला चेंडू होता, परंतु थोडासा पडल्यानंतर टप्पा त्या ठिकाणी स्विंग पास मिळाला. पंचाने तो अवांतर घोषित ठेवला, परंतु तिसरा पंच यांच्याकडं शहानिशा करण्यासाठी निर्णय आलेला आहे. वाटचा आहे का टप्पा बाहेर गेला बघायचा आहे. तिसऱ्या पंचाचा निर्णय येतोय वाईड बॉल. वाईड बॉल कॉल. धाव संख्या 52. 5 गडी बाद 52. पुढे सरसावा जबरदस्त फटका, अतिरिक्त उसळी पास मिळणार. चेंडू हाताला लागून सीमा पार गेलाय. 4 धावा. थोडासा अंदाज घेणं गरजेचं आहे, कारण त्या ठिकाणी थोडंसं टणक मैदान असल्यामुळे चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी पास मिळते. चेंडू पडल्यावर तुम्हाला त्या ठिकाणी त्या टायमिंग मध्ये उडी घेऊन चेंडू अडवावा लागेल, अन्यथा हा परिणाम दिसेल. 4 धावा. अबी काटे थोडसा या षटकामध्ये देखील धावा खर्च केल्यात. विकास मोठा फटका आहे, जबरदस्त मारलेला फटका होता. जागा करून त्या ठिकाणी पॉइंटच्या डोक्यावर चेंडूला सीमा पार धाडलाय. 4 धावा. महत्वाची खेळी केली विकास यांनी. विकास चौधरी यांनी संघ थोडासा अडचणीत सापडला, कारण महत्वाचे फलंदाज तंबूत परत होते आणि विकास यांनी जबाबदारी घेतली आपल्या खांद्यावर. त्याने धाव फलक हलता ठेवला. जबरदस्त खेळाचं प्रदर्शन, कारण त्यांना माहिती आहे हळूवार टाकला होता चेंडू, उंच गेलाय. बघायचं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली महेश कोणती चूक करणार नाही. वेल जज कॅच महेश. जबरदस्त खेळाडू आहे महेश. फेविकॉल हाताला त्यांच्या चिटकावलेला चेंडू आल्यानंतर व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी झेल टिपतात महेश माने. आणि धक्का बसला विकास यांच्या रूपामध्ये, कारण मोठी धावगती वाढवण्याचा प्रयत्न करत होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आधीच्या चेंडूवरती एक चांगला फटका खेळला होता. 7 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 60. शेवटचं षटक. यानंतरचा होणारा सामना AR गावरान फार्म विरुद्ध रत्नबान गोल्ड फायनान्स. दोन्ही संघाचे संघनायक
आणि सर्व खेळाडू यांनी तयार राहायचं आहे. वेळेत सामना सुरू होईल, नाणेफेक होईल. एक विनिंग संपल्यानंतर त्या ठिकाणी नाणेफेक होईल. दोन्ही संघाचे संघनायक AR गावरान फार्म आणि रत्नबन गोल्ड फायनान्स दोन्ही संघाचे संघनायक तयार राहायचे आहे. 7 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 60. एक चांगली धावसंख्या आहे. शेवटचं षटक, फलंदाजाचं नाव बंटी शिर्के आहे. छोटे खेळाडू बघा त्या ठिकाणी भिंतीवरती बसले आहेत, लिंबाच्या झाडाच्या सावलीखाली बसलेले आहेत आणि समोरच्या भिंतीवर देखील छोटे खेळाडू बसले. चेंडू घेतल्यानंतर लगेच मैदानामध्ये देतात. आतापर्यंत चांगलं सहकार्य केलं आणि या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक आतमध्ये देखील घेतला. पॉवर प्ले का 60 धावसंख्या 60. शेवटचं षटक 8वं षटक आहे आणि थोडासा वेळ घालवल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला दंडित केला आहे. त्या ठिकाणी पंचाने एक क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये घेतलेला आहे. आकुट टप्प्याचा चेंडू होता. अभिजित यांनी चेंडू टोलला उंच गेला. बघा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडीशी चूक, झेल सुटलेला आहे कारण महत्वाच्या धावा आहेत. या शेवटचं षटक आहे, 2 धावा मिळाल्या. या फटक्यावरती थोडासा फटका फसला होता. आकुट टप्प्याचा चेंडू होता, त्यावरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता, पुल हुक, परंतु फटका उंच मारला त्यांनी आणि 2 धावा. थोडासा चान्स देखील होता, आडव्या बॅटने खेळले असते तर चेंडू तुम्हाला गॅपमध्ये खेळता आला असता. थोडंसं त्या ठिकाणी जबाबदारीने खेळावं लागेल कारण शेवटचं षटक आहे, निर्णायक या षटकातील धावा ठरणार आहेत. धावसंख्या 62. 6 गडी बाद 62. सर एक चांगली धावसंख्या उभारली कारण विकास रैना यांनी चांगल्या खेळाचं प्रदर्शन केलं होतं. धावगती वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी देखील केला होता आणि सन्मानजनक धावसंख्या आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न, सुरक्षित रक्षण, फेकी बघायचं आहे, थोडीशी फेकी खराब. चांगला महेश यांचा त्या ठिकाणी बॅकअप पावस मिळालाय. महेश थोडासा एक आवश्यकता नव्हती परंतु त्यांना वाटलं असेल की डायरेक्ट हिट झाला तर फलंदाज बाद होईल, परंतु एकच धाव दरम्यान 2 धावा. शेवटचं षटक आहे कारण धावा येणं महत्वाचं आहे. शेवटच्या षटकामध्ये कशा का धावा येणं गरजेचं आहे आणि अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक. 2 चेंडू आतापर्यंत टाकल्यात. सोहम एका दुसरा लूज बॉलर नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाऊस मिळणार कारण 8 षटकाचा सामना आहे. स्ट्राईक जे 3 बॉलर त्यांना 2-2 षटक आहेत आणि राहिलेल्या गोलंदाजाला 1-1 षटक आहे. शेवटचं षटक आहे, हे 3रा चेंडू आहे. सुरेख चेंडू, छोटाच खेळाडू आहे, छोटा खेळाडू आहे परंतु त्या ठिकाणी सुरेख चेंडू टाकला होता. बघायचं त्या ठिकाणी कोणता फलंदाज धावबाद झालाय. सुरेख चेंडू टाकला होता सोहम यांनी. 3 चेंडू या षटकातील झालेले आहेत. अभिजित त्या ठिकाणी धावबाद. 3 चेंडू शेवटच्या षटकातील शिल्लक. निर्णायक चेंडू ठरणार आहे ते 3 कारण सामना सेमी फायनलचा आहे. यातील विजेता संघ डायरेक्ट फायनलला दाखल होईल. बघायचं कोणता संघ अंतिम फेरीत दाखल होत आहे. सुरेख चेंडू टाकला होता त्या ठिकाणी आणि पुन्हा एकदा धावबाद.
वाईट साठी त्या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या संघाने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. बघा त्या ठिकाणी तिसरे पंच काय निर्णय देत आहेत, परंतु धावबाद. आणि फेअर डिलिव्हरी आहे. चांगला चेंडू त्या ठिकाणी टाकला होता सोहम याने. शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5वा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय सोहम. छोटा पॅकेज आहे परंतु चांगला गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय. कर्णधार देखील त्यांना सांगतायत की थोडस चेंडूचा डप्पा अचूक ठेव. आतापर्यंत तरी चांगली गोलंदाजी टाकली. सर चेंडू 2 गो. धावसंख्या 64. नवीन फलंदाज रोहन. एक धाव घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न. पुन्हा एकदा धावबाद. काय षटक टाकलंय सोहम यांनी. कोणत्याही प्रकारचा फलंदाज त्या ठिकाणी बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही. फक्त या ठिकाणी धावबाद होताना पाहतोय. शेवटचा चेंडू आहे. या ठिकाणी माननीय श्री सचिनजी मोहिते साहेब यांचं आगमन झालंय. साखरवाडी प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत. धावसंख्या 64. सुरेख फटका कॅप मध्ये खेळलाय. कव्हर आणि स्ट्रायकरच्या मधून चेंडू सीमा फार दाटलाय. 4 धावा खणखणीत चौकार. महत्वाचा हा फटका असेल. धावसंख्या 68. 8 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 68. एकच चांगली धावसंख्या म्हणावी लागेल कारण थोडस पडझड झाली होती तरी देखील मधल्या फळीतील फलंदाजानं चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन करून एका सन्मानजनक धावसंख्या धावफलकावरती लावली. धावसंख्या 68. 8 षटकाच्या समाप्तीनंतर 69 धावांची आवश्यकता आहे कौस्तुभ एलाइट 11 संघाला. चला AR गावरान आणि रत्नमन गोल्ड फायनान्स संघाचे संघनायक नाणेफेक करण्यासाठी टॉस का बॉस मध्ये यायचा. AR गावरान फार्म विरुद्ध रत्नमन गोल्ड फायनान्स यांच्या दरम्यान होणारा दुसरा सेमीफायनलचा थरार. पहिला सेमीफायनलचा थरार आपण या ठिकाणी पाहतोय. 68 धावसंख्या 8 षटकामध्ये विना हॉलिडे संघानं धावफलकावरती लावलेले. मी विनंती करतो विशाल भैया भोसले आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक होणार आहे. आपण टॉस का बॉस या ठिकाणी यायचं. माननीय श्री विशाल भैया भोसले यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक होईल. टॉस सौजन्य आबा दी परफेक्ट मेन्स शॉप. AR गावरान फार्म विरुद्ध रत्नबन गोल्ड फायनान्स. AR गावरान फार्म विरुद्ध रत्नबन गोल्ड फायनान्स यांच्या दरम्यान होणारा दुसरा सेमीफायनलचा सामना. दोन्ही संघाचे संघनायक टॉस का बॉस मध्ये यायचंय. टॉस का बॉस सौजन्य आबा दी परफेक्ट मेन शॉप चे सर्व अभिजित फरतडे. माफ करा अभिषेक फरतडे.
टॉस साठी लवकर यायचे कॅप्टनने. रोहित आबा. AR गावरांचे कॅप्टन शुभम येळे आणि रत्नबन फायनान्सचे कॅप्टन आबा यांनी टॉस मध्ये लवकर यायचे आणि टॉस ओढून घ्यायचंय. जमलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचे सहर्ष स्वागत आहे. दोन्ही टीम कप्तान शुभम येळे आणि रोहित जाधव उर्फ आबा यांनी टॉस साठी यायचं आहे. आणि विशाल भैया यांनी लवकर यायचंय. सर्व खेळाडूंचे हार्दिक स्वागत आहे. मागणं असू दे तुम्ही असू दे. टॉस कोण नानांचे स्वागत आहे. एक उत्तम अशी अष्टपैलू खेळाडू नाना. पहिल्या चेंडूवरती एक चांगला फटका आणि 4 धावा. एक चांगली सुरुवात म्हणाला. सोमनाथ यांनी पहिल्या चेंडूवरती कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून 4 धावा मिळवल्यात. पॉवर प्लेचं षटक असल्यामुळे या ठिकाणी थोडासा 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती तैनात असतात आणि पुन्हा एकदा मोठा फटका आहे. उंच गेलाय. आणि त्या ठिकाणी झाडाला चेंडू स्पर्श झाल्यानंतर षटकार आहे. 6 धावा. 2 चेंडूवरती 2 उत्तुंग फटके प्रवास मिळाल्या कारण एका ऑफ साइडला देखील चांगला चौकार आणि आता देखील एका षटकार. सोमनाथ पॉवर प्लेचा षटक. पायावरती जाऊन चेंडू आदळला कारण भन्नाट वेगाने चेंडू टाकला होता.
थोडसा आधीचा चेंडू उजवीवर एक ठेवला होता, दुसरा चेंडू थोडासा स्लॉट मध्ये टाकला होता, परंतु तिसरा चेंडू अंगभेदक मार आहे, डॉट चेंडू गेला. जरूर 10 धावा गेल्या असल्या तरी देखील चांगला चेंडू टाकला होता, खाली राहिला होता त्या ठिकाणी, डॉट गेलाय. पुन्हा एकदा निर्धाव जातोय चेंडू, पुन्हा रागमान केलाय गोलंदाज मिलिंद चौधरी यांनी. त्यांना माहिती आहे की थोड्याशा पहिल्या 2 चेंडूवरती जरूर मोठे फटके आले, तदनंतर अचूक टप्प्यावरती 2 चेंडू टाकले त्यांनी देखील. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. पहिले षटक आणि धावफलकावरती धावा लागल्या 10. 69 धावांची आवश्यकता विजयासाठी 8 षटकात. पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द ट्रॅक, व्हॉट अ शॉट, गगनचुंबी षटकार. सर्वात लांब षटकार स्पर्धेमधील मयुरेश मार्केट सुपर 6 युवराज रणोरे पाटीलला प्रति षटकार 1 झाड. उत्तुंग असा षटकार सोमनाथ ताटे यांच्या बॅट मधून. धावसंख्या 16. या मैदानावरती बॅटच्या मधोमध जो फलंदाज चेंडू घेईल त्याला धावा निघताना निश्चितच आपण पाहणार आहोत किंवा पाहता येतील, कारण छोट मैदान आहे. सुरेख चेंडू टाकला होता, चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव. धावसंख्या 17. बघायचंय कोणाला होईल खतरा, कारण धावा झाल्यात 17 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. बिनबाद 17. AR गावरान फार्म संघानं प्रथम या ठिकाणी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला AR फार्म संघानं आणि आमंत्रित केलाय रत्नबन गोल्ड फायनान्स संघाला फलंदाजी करण्यासाठी. गोलंदाजीसाठी आलेला आहेत निशांत घुले उर्फ रायना. सुरेख चेंडू, काय चेंडू टाकला होता. या ठिकाणी आम्हाला एक बहुमूल्य अशी साथ, ज्यांनी 2 दिवस आम्हाला खूप मनापासून अशी उत्तम बोली आणि चांगले शब्द, एकदम जुने जाणते असे व्यक्तिमत्व, समालोचक महेश दादा कदम यांचे आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद भैया. दरम्यान पुढचा चेंडू, चांगला चेंडू टाकला होता, डॉट चेंडू गेला. पुन्हा एकदा थोडासा चेंडू उजवीच्या बाहेर किंचितसा गेला, पंचाने तो अवांतर घोषित ठरवला, परंतु टप्पा लावल्याने पहा, कारण आधीच्या षटकात थोड्याशा धावा आल्या होत्या. थोडस गती परिवर्तन करून टाकतोय निशांत. सुशेट उलटा पुलटा टांगा पलटी गोड फरार आणि खतरनाक षटकार. सोमा यांनी अक्षरशः या ठिकाणी गोलंदाजावरती हल्ला चढवला, कारण आधी निशांत यांनी चांगले चेंडू टाकले होते, परंतु एक चेंडू थोडासा उलटा पुलटा खेळत, कारण सरळ बॅटने त्यांना चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नव्हते. समजलं सोमा यांना की थोडासा विरुद्ध दिशेला खेळावा लागेल आणि चांगला फटका. धावसंख्या 24. सलामीची जोड आहे. एकच चांगली सुरुवात. कौस्तुभ एलाइट्स एक सलामीची जोड आहे. बॅकफुटला जात पंच केलाय आणि जाळ्यात अलगत अडकवलाय सोमनाथ ताटे यांना झलबाद. निशांत, परंतु सोमनाथ यांनी आपलं जे काम होतं ते काम या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे, कारण पॉवर प्लेचं षटक आहेत 2. त्या षटकामध्ये धुव्वाधार फलंदाजी करणं महत्वाचं होतं आणि धुव्वाधार फलंदाजी करून एक चांगली कामगिरी करून तंबूत परतलेत सोमनाथ ताटे.
धावसंख्या 24. जय हनुमान तालीम संघ पिंपळवाडी आयोजित साखरवाडी प्रीमियर लीग 2026 प्रथम वर्ष. परंतु एक जबरदस्त आयोजन नियोजन पाहावयास मिळालंय. ऑफिशियल पंच एक जबरदस्त या ठिकाणी युट्यूब प्रक्षेपण, उत्कृष्ट समालोचक सर्वच आणि उद्दंड असा प्रतिसाद या स्पर्धेला प्रेक्षकांचा देखील मिळालेला आहे. खूप उंचीवरती गेलेली ही स्पर्धा आहे. पुढच्या वर्षी देखील एक मोठं आयोजन नियोजन आपल्याला निश्चितच पाहावयास मिळणार आहे. पुन्हा एकदा सर्व आयोजकांचा मनापासून या ठिकाणी आभार, कारण आपल्या पंचक्रोशीतील सर्व खेळाडूंना एक संधी उपलब्ध करून दिली आहे. आणि आधी पुन्हा एकदा संधी निर्माण झाली त्या ठिकाणी पाहायचंय जेल आणि जेलबाद. निखिल यांनी अतिशय चांगला झेल टिपला. दुसरा झेल त्या ठिकाणी टिपलाय. काय गोलंदाज आहे, कमबॅक केलाय, पुनरागमन केलाय. निशांत यांनी त्यांच्या गोलंदाजीवर देखील सोमनाथ यांनी एक षटकार खेचला होता, परंतु हा देखील कच्च्या गुरुचा चेला नाही, कारण त्यांनी पुन्हा एकदा कमबॅक केलं, पुनरागमन केलं आणि आपल्या संघाला या ठिकाणी चांगल्या कामगिरीचं प्रदर्शन करतोय निशांत. 2 गडी बाद. धावसंख्या 24. पॉवर प्लेच्या षटकात जरूर धावा आल्यात, परंतु निशांत यांनी या षटकामध्ये 2 फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. पुनरागमन केलंय. सोहम खेळण्यासाठी आलेला आहे, कारण आता या ठिकाणी भागीदारी करावी लागेल. 2 मोठे फलंदाज तंबूत परतलेत. थोडासा वाईट चेंडू, एक्स्ट्रा चेंडू त्या ठिकाणी टाकलाय. निशांत मिलिंद यांना त्या ठिकाणी मिलिंद सांगतात की थोडासा चेंडू टप्प्यावरती टाका, कारण धावसंख्या 25. सुरेख चेंडू होता, अतिशय चांगला चेंडू पाऊस मिळाला. जबरदस्त काय गोलंदाजी, कौतुक करावं लागेल. निशांत यांचा सुरेख गोलंदाजी केली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25. पॉवर प्लेचा या ठिकाणी षटकाचा खेळ संपलेला आहे, कारण एक बॅटिंग पॉवर प्ले 5 षटकानंतर आपण बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकता. धाव फलकावरती लागल्यात 25. 69 धावांची आवश्यकता आहे. एक सन्मानजनक धावसंख्या उभारली होती विना हॉलिडे संघाच्या संघातील खेळाडूंनी, आणि कौस्तुभ एलाइट संघाने देखील जबरदस्त सुरुवात केली होती. सोमनाथ यांनी आक्रमक पवित्रा त्या ठिकाणी धारण केला होता आणि धावा देखील वाढवल्या, परंतु निशांत यांनी त्यांना तंबूचा रस्ता दाखवला. निशांत यांनी पहिल्या षटकात 2 फलंदाजाला बाद केलाय. सुरेख कामगिरी रैना यांची. सूरज होले एक यंगस्टर खेळाडू आहे. रैना आणि सूरज वाईट चेंडू. पहिला चेंडू थोडासा उजविष्टीच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तो अवांतर गोशी ठरवलाय पंचा वसंत गावडे सर. चांगला चेंडू टाकला होता, हलकेच खेळून काढलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 धाव घेतल्या. धावसंख्या 27. सिंगल डबल धावा थोड्याशा गेल्या तरी चालते, पण मोठे फटके रोखणं आवश्यक आहे. आणि त्याच पद्धतीचं गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी सूरज आणि निशांत यांच्याकडून पाहावयास मिळालं. पॉवर प्लेच्या षटकात जरूर धावफलकावरती आल्या होत्या, परंतु तदनंतर 2 फलंदाज तंबूत परतल्यानंतर थोडासा धावाचा वेग या ठिकाणी मंदावलाय. क्षेत्ररक्षणात देखील थोडासा बदल करतायत मिलिंद चौधरी उर्फ टिल्लू. जबरदस्त कर्णधार
सुरेख चेंडू होता, अतिशय चेंडू चांगला टाकला होता. सूरज होले यांनी ब्लॉक चेंडू टाकला होता, बुंदा मारला होता आणि निर्धाव चेंडू गेलाय. निश्चित सामना रोमहर्षक होणार. शेवटच्या चेंडू पर्यंत थरारक सामना पाहावयास मिळणार आहे, कारण दोन्ही संघात जबरदस्त खेळाडू, मातब्बर खेळाडू आहेत आणि चांगली कामगिरी करून सेमीफायनल मध्ये देखील दाखल झालेत. खेळायचा होता काशीला, गेला वाशीला. एक जबरदस्त फटका त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅटच्या उलट्या बाजूला चेंडू लागला. एक धाव. गोलंदाज त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. पॉवर प्लेचं षटक संपल्यामुळं थोडंसं चेंडूवरती थोडीशी फर असते. चेंडूची फर देखील कमी झालेली आहे, कारण मिलिंद यांना नवीन चेंडू हाताळावा लागला होता. सुरेख चेंडू, काय चेंडू, भन्नाट वेगाने चेंडू टाकला होता. अंगभेदक मार आहे, डॉट चेंडू गेलाय. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू टाकले. जबरदस्त गोलंदाज आहे. आधीचा चेंडू थोडासा बुंदा मारला होता, मधल्या एष्टीवर टाकला होता. पुढचा चेंडू त्या ठिकाणी जबरदस्त वेगाने डाव्या एष्टीवर टाकला होता आणि शरीराचा वेग चेंडूने घेतला. डॉट चेंडू गेला. सूरज, फुलटॉस घनश्याम यांनी त्या ठिकाणी बनवून क्षेत्ररक्षक रैना सीमारेषेवरती आहेत. लॉंग ऑफ सीमारेषेवरती आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळाल. फुलटॉस होता, गॅप मध्ये खेळला नाही, खेळता आला नाही, कारण टप्पा व्यवस्थितरित्या अंगावरती टाकला होता, त्यामुळे बॅटच्या मधोमध घेऊन एक धाव घेतली आहे. एकेरी दुहेरी धावा थोडस या ठिकाणी रोखलाय गोलंदाजांना. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न आहे. डॉट चेंडू गेलाय. षटक संपल्याचा इशारा करतायत पंच. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29. 2 षटकात 24 धावा धावफलकावरती लागल्या होत्या, परंतु काही षटक हाताळले या ठिकाणी. फक्त या षटकात 4 धावा त्या षटकात खर्च केल्यात. पुनरागमन केलाय. 30 चेंडू 40 धावा. त्यांचा का रणनीती आखली जाते, कारण थोडस पॉवर प्लेच्या षटकात धावा आल्या होत्या. तदनंतर रैना आणि सूरज यांनी चांगली गोलंदाजी टाकून पुनरागमन केलंय. थोडस रोखलं गेलंय. फलंदाजाला मोठे फटके खेळता आले नाहीत आणि 2 फलंदाज त्या ठिकाणी सलामीची जोडी तंबूत परतली होती. नवीन गोलंदाज निखिल. तीस चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता आहे. 30 चेंडू 40 धावा. थोडस चेंडू देखील जास्त आहेत, विकेटवरती थांबावं लागेल, परंतु गोलंदाज या ठिकाणी चांगल्या टप्प्यावरती. रैना आणि सूरज यांनी आतापर्यंत गोलंदाजी टाकली होती, थोडस कमबॅक केलं होतं. आता बघा या ठिकाणी निखिल, कालच्या दिवसात देखील निखिल यांनी चांगली गोलंदाजी करून प्रभावित केलं होतं. बघायचं आता थोडीशी आपल्या संघाला गरज आहे चांगली गोलंदाजी टाकण्यासाठी. 30 चेंडू 40 धावा. निखिल, घनश्याम, जबरदस्त फटका, डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पुढे चेंडू टाकला होता, षटकार. घनश्याम हार्ड हिटर आहे,
डावखोरा फलंदाज घनश्याम पहिल्या चेंडूवरती निखिल यांच्यावरती आक्रमण चालवलं 6 धावा. धावसंख्या 35. जवळजवळ निम्म्या धावांचा या ठिकाणी पाठलाग केलेला आहे, पूर्ण झालेला आहे. बॅट चिकड आणि पाहायचं त्या ठिकाणी झेलबाद. एसटी रक्षकाच्या अंगाला लागून चेंडू पहिल्या स्लिप मध्ये गेला आणि त्या ठिकाणी सुरेख झेल टिपलाय. वेल जज कॅच. प्रतीक यांनी अतिशय चांगला त्या ठिकाणी झेल टिपला, लक्ष दिला होता, कारण बॅटची कड लागून चेंडू एसटी रक्षकाच्या हाताला लागून चेंडू पहिल्या स्लिप मध्ये प्रतीक यांनी उत्कृष्ट झेल टिपलाय. असंच या ठिकाणी प्रदर्शन करणं गरजेचं. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं आणि फलंदाजीसाठी आलेले आहेत प्रसाद खलाटे. मोरिया कंस्ट्रक्शन चे सर्वे प्रसाद खलाटे फलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. विस्फोटक फलंदाज, षटकार किंग म्हणून ओळखले जाणारे प्रसाद खलाटे. म्हटलं होतं निखिल कालच्या दिवसात एकच चांगली कामगिरी निखिल याने केली, परंतु पहिल्या चेंडू थोडासा स्लॉट मध्ये दिला होता घनश्याम यांना, परंतु तदनंतरचा चेंडू थोडासा पुढे टाकला आणि त्यावरती स्विंग पास झाला. बॅटची कड आणि पहिल्या स्लिप मध्ये प्रत्येकाने चांगला झेल टिपला होता निखिल. सुरेख चेंडू होता, पायावरती चेंडू लागला होता, हलकेच खेळून काढला, एक धाव घेतले. धावसंख्या 36. काही होऊ शकता, कारण कर्णधार हुशार कर्णधार आहे आणि आपला अनुभव या ठिकाणी उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न, विरुद्ध दिशेला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. निखिल यांना माहित होता, निखिल याने जोराने चेंडू टाकला, डॉट चेंडू गेला. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेलाय, एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी होते तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. पायचे पंचाच्याकडे दाद म्हणत आले, परंतु 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण. या षटकातील शेवटचा चेंडू, छोटा खेळाडू आहे, बराच वेळ झाला त्या ठिकाणी फलंदाजावरती विकेट वरती ठाण मांडून उभा आहे, परंतु मोठा फटका अजून आला नाही, परंतु एकेरी दुहेरी धावा चालू ठेवल्यात. सुरेख फटका गॅप मध्ये खेळलाय आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. 4 धावा. क्षेत्ररक्षण सजवलं होतं, इकडे पर्यंत चेंडू टाकला, थोडासा उजवीच्या बाहेर आणि मोठा गॅप होता, कव्हरच्या मधून चेंडू गेला. 4 धावा. षटक संपला. धाव संख्या 42. 42 रन. 24 चेंडू 27 धावा. अजूनही 24 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. चोवीस चेंडू 27 धावांची आवश्यकता आहे. सेमीफायनलचा सामना आहे, कारण आधीच्या लीग सामन्यामध्ये भरीव कामगिरी करून दोन्ही संघ सेमीफायनल मध्ये दाखल झाले होते. सुरेख चेंडू, काय चेंडू टाकला होता. चेंडू पडल्यानंतर फलंदाजाला समना बॅकफुटला गेले
परंतु बॅटच्या पट्ट्यातून चेंडू हुकला गेला सरळ एसटी रक्षक मिलिंद चौधरी यांच्या हातामध्ये. पुन्हा एकदा अंग भेदक चेंडू टाकला. स्विचिटचा फटका काढण्याचा प्रयत्न होता. थोडासा स्विंग चेंडू होतोय. निशांत यांना माहिती आहे टप्पा देखील चांगला आणि या विकेट वरती तुम्हाला खेळणं कठीण जाणार आहे. प्रतीक वेल जज कॅच. प्रतीक मोठ्या फलंदाजाला त्या ठिकाणी तंबूचा रस्ता धरायला लावलाय. प्रतीक यांनी चांगला झेल टिपला परंतु प्रसाद यांनी 2 चेंडू थोडासा त्या ठिकाणी निशांत यांनी त्यांना मागे पुढे खेळण्यास भाग पाडलं होतं परंतु थोडा पुढचा चेंडू थोडासा पुढे टाकला आणि फटका फसला. झेलबाद. धावसंख्या 42. 4 गडी बाद. अजूनही फलंदाजी करणाऱ्या संघाला सामना तसा धावसंख्या 42. 42 रन. 21 चेंडू 27 धावा. 21 चेंडू आणि 27 धावांचं समीकरण आहे विजयासाठी. धावफल करून लागलेत 42. 21 चेंडू 27 धावा. सिंगल डबल भागीदारी करावी लागेल अन्यथा गोलंदाज त्या ठिकाणी तुम्हाला डॉट चेंडू टाकताना दिसतील कारण टप्पा अंदाज आलाय. चेंडू जसा जुना होईल तसा त्या ठिकाणी गोलंदाज थोडस वर्चस्व गाजवणार आहेत कारण पहिल्यांदा विकेट थोडस पाणी मारलेली विकेट होती आणि जशी विकेट तापल तसा या ठिकाणी गोलंदाज देखील घातक ठरणार आहेत. महेशांनी सुरेख फटका बॅटच्या मधोमध चेंडू घेतला होता. 1 धाव घेतले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का? दुसरी धाव देखील पूर्ण होते. थोडस खराब क्षेत्ररक्षण. आपल्या संघाला धावा वाचवणं गरजेचं परंतु थोडीशी चूक करतायत क्षेत्ररक्षक. एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये केलंय महेश यांनी. सुरेख चेंडू टाकला होता. चांगला देखील चेंडू खेळला होता. सुरेख टाकलेला चेंडू होता. रायना यांना तुम्ही प्रत्येक चेंडूवरती प्रहार करू शकणार नाही कारण त्याच्या गोलंदाजीमध्ये विविधता आहे, व्हेरिएशन आहे. सुरेख टाकलेला चेंडू होता पण त्या ठिकाणी पंचांच्याकडे दाद देखील मागण्यात आलेले आहे. एसट्या काही क्षणात उद्ध्वस्त केल्यात आणि स्क्वेअरचे पंच अजित रणदेवे सर या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्याकडे निर्णय सोपवलेला आहे. परंतु काय चेंडू टाकला होता. आधीचा चेंडू फुलर यांचा पहिला टाकला होता. दुसरा चेंडू त्या ठिकाणी शपलवून खेळण्याचा प्रयत्न. तिसरा चेंडू थोडासा फ्लाइटेड आणि बॅटच्या पट्ट्यातून चेंडू हुकला. एसटी रक्षकाच्या हातामध्ये गेला. एसटी रक्षकाने त्या ठिकाणी एसट्या उद्ध्वस्त केल्यात. तिसऱ्या पंचाचा निर्णय काय तो पाहायचा आहे. तिसऱ्या पंचाचा निर्णय येतोय नॉट आउट. थोडासा त्या ठिकाणी आपल्या क्रीज मध्ये फलंदाज परंतु जबरदस्त एसटी रक्षण पाहून चेंडू देखील जबरदस्त टाकला होता. पडल्यानंतर चेंडू गिरकी घेतली होती आणि त्या काही क्षणात एसट्या उद्ध्वस्त केल्या परंतु आपल्या क्रीज मध्ये. पाच षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 44. 18 चेंडू 25 धावा. काय निशांत याने गोलंदाजी टाकले. सूरज यांचा देखील अजून षटक आहे. मिलिंद यांनी देखील आता षटक या ठिकाणी टाकण्यासाठी तयार झालेत कारण पहिला नवीन चेंडू देखील त्यांनी हाताळला होता आणि सोमनाथ यांनी त्यांच्यावरती प्रहार केले होते परंतु आता थोडासा चेंडू जुना झाला आहे.
सोहम एक छोटा खेळाडू आहे, चौकार देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिलाय, परंतु बराच वेळ झाला सोहमचं ना फलंदाजी करतोय. विरुद्ध दिशेला खेळण्याचा प्रयत्न, छोटा पॅकेज बडा धमाका पाहिजे या ठिकाणी, परंतु अनुभव मिलिंद चौधरी एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट मधील. पहिला चेंडू आता डॉट गेलाय. सुरेख चेंडू टाकला होता, त्या ठिकाणी चेंडूने अतिरिक्त उसळी दिली कारण छोटा खेळाडू, परंतु वन बाउन्सचा इशारा देखील दिलाय कारण चेंडू पुढे टाकला होता, पुढे चेंडू खेळण्यासाठी. आणि तिसऱ्या पंच या ठिकाणी रिव्ह्यू, बॅट्समन रिव्ह्यू आहे ना, फलंदाजी करणाऱ्या संघाने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला, चेक करायचा. चेंडू पुढे पडला होता, परंतु अतिरिक्त उसळी त्या ठिकाणी पाऊस मिळालाय. आधी पंचाने वन बाउन्सचा इशारा देखील दिला होता, परंतु तिसऱ्या पंचांच्याकडे निर्णय आलेला आहे. तिसऱ्या पंचाचा निर्णय येतोय फेअर डिलिव्हरी आणि रिव्ह्यू गमावलाय. अध्यक्ष सचिन भैया लवकर मंडपामध्ये यायचं आहे. 1 मिनिट बॉलर थांबा. चालू करा सर. ते कर्णधार आलते इकडे, त्यांचं काय नाही, चालू करा. किती आता बघा. संधी निर्माण झाली त्या ठिकाणी, झेलवाद महेश यांना तंबूचा रस्ता धरावा लागला. बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी, त्या ठिकाणी पुलचा फटका, बॅटची कड आणि एसटी रक्षकाने झेलबाद गेला. काय षटक हाताळला, पॉवर प्लेचं षटक. सूरज यांनी चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. महेश यांना तंबूचा रस्ता धरावा लागलाय. मिलिंद यांनी काय षटक हाताळलाय कारण अनुभव खूप महत्वाचा आहे. क्रिकेट खूप खेळलेले आहेत, परंतु पहिल्या षटकात जरूर धावा गेल्या होत्या. महत्वाच्या षटकामध्ये त्यांनी पुनरागमन केला आणि नवीन फलंदाज भूषण फरतडे संघाचे संघनायक सामना करणार आहेत. मिलिंद यांचा बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई. पहिला चेंडू, संधी निर्माण झाली, झेलबाद. काय झेल आहे, काय चेंडू टाकला. स्क्वेअर लेगला खेळण्याचा, फॅन्डेला खेळण्याचा प्रयत्न, परंतु टोला चेंडू लागला आणि सुरेख झेल टिपलाय. सूरज होले यांनी दुसरा झेल टिपलाय. गोलंदाजी पहा,
45 धावा 6 गडी बाद. या षटकात खळबळ पाहावयास मिळाले. गोलंदाजानं वर्चस्व गाजवले. 2 फलंदाजाला तंबूचा रस्ता धरावा लागला. धावा देखील रोखल्यात. 13 चेंडू 24 धावा. 13-24. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. भूषण एका मोठा फटका खाण्याच्या प्रयत्नात झेलबाद झालेत. ऋषिकेश हॅट्रिक वरती आहेत मिलिंद चौधरी. महत्वाच्या सामन्यामध्ये, निर्णायक सामन्यामध्ये हॅट्रिक घेत आहेत का ऋषिकेश? आणि मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, शरीरावरती जाऊन चेंडू आदळला. षटक संपलाय. एकच धाव फक्त या षटकामध्ये दिली आणि 2 फलंदाज बाद केले. जबरदस्त षटक हाताळलाय. 12 चेंडू 24 धावा. 12-24. म्हटलं होतं सामना रोमहर्षक होणार. आणि पुन्हा एकदा गोलंदाजानं पुनरागमन केलं होतं, कारण निशांत यांनी चांगले गोलंदाज आधी मिलिंद यांच्यावरती हल्ला केला होता पॉवरप्लेच्या षटकामध्ये सोमा यांनी. तदनंतर निशांत यांनी चांगली गोलंदाजी टाकली होती. सूरज यांनी देखील सुरेख साथ दिली होती. परत ज्यावेळेस मिलिंद यांच्यावरती जबाबदारी आली त्यावेळेस पुन्हा एकदा फक्त 1 धाव खर्च केले आणि 2 फलंदाजाला तंबूचा रस्ता धरायला लावला होता. 12 चेंडू 24 धावा. टाइम संपलेला आहे. सर पॉवर प्ले घेतलाय, बॅटिंग पॉवर प्ले. ओके. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघाने घेतलेला आहे आणि सूरज होले. 3 क्षेत्ररक्षक बाहेर असतील. बॅटिंग पॉवर प्ले आहे. थोडस क्षेत्ररक्षण. 12 चेंडू 24 धावा. सुरेख चेंडू टाकलाय, कारण सोहम छोटा खेळाडू आहे. त्या ठिकाणी बराच वेळ झाला विकेटवरती उभा आहे, परंतु एका दुसरा चेंडू डॉट देखील जातोय. एकेर धावा घेतल्या, चौकार देखील आलाय, परंतु डॉट चेंडूचा सामना पाहावयास मिळतो या ठिकाणी. सूरज वाईट चेंडू आहे. थोडासा उजविष्टीच्या बाहेर चेंडू टाकला आणि तो पंचांनी अवांतर घोषित ठरवला आहे. 11 चेंडू 23 धावा. 11 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता विजयासाठी. कौस्तुभ एलाइट संघाला विना हॉलिडे संघ देखील जबरदस्त झुंज देतोय. सुरेख चेंडू पुन्हा एकदा एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि स्टंपिंग आउट. सोहम काय गोलंदाजी या ठिकाणी पाहावयास मिळाल्या. 7 गडी बाद. 46 रन 7 गडी बाद. दहा चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 23 धावा. सामना होता कुठं आला कुठं. क्रिकेट यालाच क्रिकेटचा खेळ म्हटलाय. आता या ठिकाणी मोठे फटके निश्चित खेळावे लागले, कारण ऋषिकेश जबरदस्त फलंदाज, परंतु नॉन स्ट्राईक एंड वर देत ऋषिकेश. सुजल एक चांगला खेळाडू आहे. सुजल चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहिलं होतं. सुजल याच्याकडून एक झेल देखील टिकला होता. सुरेख सीमारेषेवरती क्षेत्ररक्षण होतं. आता फलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत आपल्या संघासाठी, परंतु सूरज होले एक
स्लोवर वन टाकला होता चेंडू हलकेच त्या ठिकाणी खेळून काढलाय. एक धाव घेतले कारण चेंडू पॉइंट गली ठिकाणी जर चेंडू आला तर चेंडू दिशा बदलतो. त्या क्षेत्ररक्षकाला माहित असणं गरजेचं कारण चेंडू पडल्यानंतर कधी डाव्या बाजूला कधी उजव्या बाजूला पडण्याची शक्यता असते आणि आता देखील थोडंसं पाहिलं होतं पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने परंतु त्याचा काही तोटा झाला नाही. एक धाव मिळाले. ऋषिकेश सुरेख खोलवर टाकलेला चेंडू आता परंतु क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेवरती. एक धाव घेतली थोडीशी खराब आहे. 2 धावा. एका धावेचे रूपांतर 2 धावेमध्ये केले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ऋषिकेश आणि सुजल आणि सूरज गोलंदाजी 8 चेंडू आणि 20 धावा. 8-20 चा सामना आहे. मोठा फटका विकास काय झेल टिपला. 1 हँड कॅच टर्निंग पॉइंट आणि ऋषिकेश तंबूत परतल्यात. जबरदस्त कॅच आहे. व्हॉट कॅच काय कॅच झालाय. कपिल देव यांची आठवण झाली. 1983 चा वर्ल्ड कप 15 ते 16 पावलं जाऊन कपिल देव यांनी देखील उलटा झेल टिपला होता आणि तेव्हापासून क्रिकेटला सोनेरी दिवस आले होते. आता देखील विकास यांनी जबरदस्त झेल टिपलाय. अफलातून कॅच बेस्ट ऑफ टुर्नामेंट कॅच आणि टर्निंग पॉइंट म्हणलं तरी वावगटांना पाहायचं आहे कारण ऋषिकेश विस्फोटक फलंदाज होते परंतु काय झेल टिपलाय विकास यांनी. आणि आपण बघितलंय 1 हँडेड कॅचेस म्हटलं की सुरेश रैना रवींद्र जडेजा आणि टिल्लू चौधरी यांच्याकडून 500 रुपयाचं या जेलसाठी पारितोषिक आलेलं आहे. काय जेल आहे. जबरदस्त विकास यांचं कौतुक करावं लागेल कारण जबरदस्त बॉडी आहे परंतु पळत जाऊन त्या ठिकाणी एका हातामध्ये जेल टिपला. सर्वाधिक जेल एका हातामध्ये रवींद्र जडेजा यांनी घेतले आहेत. 45 जेल एका हातामध्ये रवींद्र जडेजा सर यांनी घेतलेले आहेत आणि सुरेश रैना यांनी 40 जेल घेतलेले आहेत. 1 हँड कॅच आणि या ठिकाणी आता देखील विकास यांनी जबरदस्त झेल ऋषिकेश यांचा टिपला होता. गोकुळ खेळण्यासाठी आलेले आहेत. सूरज होले गोलंदाजी टाकतायत. पुन्हा एकदा त्या ठिकाणी बघायचंय. पंचाच्या दात मन झालेले आहे. कोणतीही चूक केल्याने एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. तिसरे पंच टीव्ही अंपायर कारण जबरदस्त गोलंदाजी सूरज होले यांच्यावर आणि यष्ट्यांच्या पाठीमागे उत्कृष्ट कामगिरी मिलिंद चौधरी यांच्यावर त्यांनी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं होतं विकास यांना कारण विकास यांनी एक जबरदस्त मोठा फलंदाज होता त्याचा झेल टिपला होता ऋषिकेश यांचा कारण ऋषिकेश जर मैदानावरती जर राहिले तर त्यांच्यात मोठे फटके घेण्याची क्षमता होती परंतु एक चांगला झेल टिपला होता. तिसऱ्या पंचाचा निर्णय काय येतोय पाहायचा. आणि त्या ठिकाणी बाद एसटीची जबरदस्त एसटी रक्षण षटक देखील संपलं. सुरेख असं षटक हाताळलं होतं सूरज होल्याने. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 20 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 20 धावा. जबरदस्त सामना पाहायला मिळाला. टर्निंग पॉइंट कॅच देखील एका पाहायला मिळाला विकास यांचा. एसटी रक्षण देखील सुरेख पाहायला मिळाला मिलिंद यांचा आणि षटक देखील त्यांनी चांगला हाताळला होता. रैना याने देखील चांगली कामगिरी केली. सूरज होले यांनी चांगली कामगिरी केली. क्षेत्ररक्षकाने देखील सुरेख साथ दिले. 6 चेंडू 20 धावा. धावसंख्या 49. सेमीफायनलचा हा थरार आहे कारण या दोन्ही संघानं लीग मध्ये चांगली कामगिरी करून पॉइंट टेबल मध्ये अव्वल स्थान मिळवलं होतं आणि सेमीफायनल या दोन्ही संघादरम्यान आपण या ठिकाणी पाहतोय. आता 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता. विना हॉलिडे संघानं या ठिकाणी थोडासा वर्चस्व गाजवलं गोलंदाजांना म्हणावं लागेल कारण एक सुस्थितीत असताना
कौस्तुभ एलाट संघात जबरदस्त सुरुवात केली होती, तदनंतर मधल्या फळीतील फलंदाजानं थोडस निराश केलाय. सुरेख चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्या ठिकाणी पंच अवांतर घोषित ठरवतात. वाईट चेंडू, 6 चेंडू 19 धावा. आणि शेवटचा फलंदाज खेळपट्टीवरती आहे, शेवटची विकेट आहे. काय गोलंदाजी केले, शेवटची जोडी मैदानामध्ये. पुन्हा एकदा वाईट चेंडू, थोडासा टप्पा खराब, अवांतर चेंडू आहे. 6 चेंडू 18 धावा, 3 षटकारांची आवश्यकता आहे. संकटमोचक बनतोय का, कारण शेवटची जोड आहे. एकदा का दिवस खराब असला, तुम्ही उंटावरती जरी बसून आला तरी तुम्हाला कुत्र चावणार. या ठिकाणी पाहायचं आहे, 2 चेंडू वाईट टाकल्यात. पुढचा चेंडू कसा टाकतात, मोठा फटका, बॅटच्या मधोमध चेंडू आणि जलबाद. उत्कृष्ट झेल टिपलाय सूरज होले यांनी. काय कामगिरी केली, अफलातून कामगिरी. विना हॉलिडेजचा खेळाडूंच्याकडून पाहायला मिळाले. कौस्तुभ एलाट संघानं देखील या ठिकाणी लढत चांगली दिली, परंतु वर्चस्व गाजवलं गोलंदाजानं आणि सामना या ठिकाणी सेमीफायनलचा जिंकलेला आहे. अभिनंदन असेल दोन्ही संघाचा. यानंतरचा होणारा सामना आहे रत्नबन गोल्ड फायनान्स विरुद्ध AR गावरान फार्म, सेमीफायनलचा दुसरा सामना. विना हॉलिडे संघाने या ठिकाणी जबरदस्त कामगिरी करून विजय संपादन केला, कारण आधीच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जवळजवळ 24 धावा 2 षटकामध्ये आल्या होत्या. तदनंतर गोलंदाजानं वर्चस्व गाजवला, कर्णधारांना एक व्यूहरचना आखली होती आणि त्या व्यूहरचनेप्रमाणे गोलंदाजी टाकत विजय संपादन केला विना हॉलिडेच्या संघानं. आणि कौस्तुभ एलाइट संघानं देखील चांगले झुंज दिले. थोडस आपण त्या ठिकाणी आपले प्रयत्न कमी पडले, परंतु शर्तीचे प्रयत्न केलेत. धन्यवाद. आणि या सेमीफायनलचा सामनावीरचा किताब जातोय सूरज होले. जबरदस्त कामगिरी केली आहे, अफलातून कामगिरी. गोलंदाजी चांगली टाकली, फलंदाजी केली, क्षेत्ररक्षण देखील चांगलं केलं आणि आपणाला सामनावीरचा पुरस्कार या ठिकाणी सेमीफायनल मध्ये मिळतोय. आपण या ठिकाणी यायचं आणि आपला हा किताब मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वीकारायचा आहे.